आता उजाडेल ही कविता अभ्यासूयात. या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर. कवी मंगेश पाडगावकर यांचा परिचय पाहूयात. मंगेश पाडगावकरांचा जन्म मार्च 10 इसवी सन 1929 रोजी वेंगुर्ला येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषा विषयात MA केले. ते काही काळ मुंबईच्या रुईया महाविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवत होते. कवितेचा आशय थोडक्यात पाहूयात. सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतील याचे मनोहर चित्र कवीने कवितेत मांडलेले आहे. मुलांनो, इथे तुम्हाला सूर्योदयाची काही क्षणचित्र दिसत आहेत. सूर्य उगवल्यानंतर निसर्गात होणारा बदल आपल्याला इथे पाहावयास मिळत आहे. कवितेचा भावार्थ पाहूयात. आता उजाडेल, खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल, आता उजाडेल. खिन्न म्हणजे दुःखी, उदास. कलाबूत म्हणजे चांदी सोन्याची जर. मोहरेल म्हणजे बहरेल. आणि उजाडेल म्हणजे सूर्य उगवेल, सूर्योदय होईल. आता सूर्य उगवेल, उदास आंधळा काळोख सगळा आता संपून जाईल. सूर्यकिरणांची सोनेरी जर म्हणजे जी सोनेरी सूर्यकिरणं असतात त्याला कलाबूत असं म्हटलेलं आहे. ही सोनेरी जर लहरत लहरत बहरेल, कारण आता सूर्य उगवेल, सर्वत्र उजाडेल. खिन्न आंधळा अंधार म्हणजे उदास दुःखी मन. सूर्याच्या प्रकाशाने हा उदास अंधार निघून जाईल आणि मनात एक नवी आशा उगवेल असं इथे कवीला म्हणायचं आहे. शुभ्र आनंदाच्या लाटा गाठत फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल. शुभ्र म्हणजे स्वच्छ पांढऱ्या, मृदू म्हणजे कोमल, खगांच्या म्हणजे पक्ष्यांच्या, खग म्हणजे पक्षी आणि या पक्ष्यांचा किलबिल किलबिल असा आवाज. तर इथे कवी काय म्हणतायत पहा. पालवेल या शब्दाचा अर्थ फुटेल. कवी म्हणतायत आनंदाच्या शुभ्र लाटा आता गात गात सुटतील आणि पक्ष्यांच्या कोमल गळ्यातून सर्वत्र किलबिलाट सुरू होईल, कारण आता सूर्योदय झालेला आहे. मुलांनो, रात्री पाखरे आपल्या घरट्यात गुपचूप बसतात, पण सूर्य उगवताच त्यांना खूप आनंद होतो आणि ती आनंदाने किलबिलू लागतात. त्यांच्या कोमल गळ्यातून जणू काही गाणं फुटू लागतं, कारण सूर्य उगवलेला आहे आणि आता त्यांच्या कामाला त्यांना सुरुवात करायची आहे. वारा हसेल पर्णात, मुग्ध हिरवेपणात, गहीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल. पर्ण म्हणजे पान, मुग्ध म्हणजे गोड अबोल, गहीवरल्या म्हणजे मनात गलबललेल्या, दहीवर म्हणजे दव. पानापानात वारा आता हसू लागेल, मुग्धपणे आपल्या हिरवेपणात तो गढून जाईल. गहीवर दाटून आलेल्या प्रकाशात दव मिसळतील, कारण सुंदर आनंदी पहाट झालेली आहे आणि आता सर्वत्र सूर्यकिरणं पसरलेली आहेत आणि या सर्वांनाच आनंद होत आहे. आनंदात पारिजात उधळील बरसात, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल, आता उजाडेल. पारिजात म्हणजे प्राजक्त, बरसात म्हणजे वर्षाव, थरारेल म्हणजे थरथरेल. पारिजाताचं झाड आनंदात आपल्या फुलांचा उधळून वर्षाव करील, कारण पहाटेचा गोड कोवळा गारवा फुलांच्या सुगंधाने थरथरणार आहे, कारण आता सूर्य उगवलेला आहे, सूर्य उगवणार आहे याचा यांना आनंद होतो आहे. पहाटे पहाटे पारिजातकाच्या झाडावर फुले उमलतात आणि ती टपटप खाली पडतात. पायथ्याशी सुगंधित सडा पसरतो. सूर्य उगवल्याच्या आनंदात जणू हे पारिजातकाचे झाड फुलांचाच वर्षाव करत आहे असं इथे कवीला म्हणायचं आहे. फुलतील नकळत कळ्यातले देवदूत, निळा सोनेरी गौरव
दिशातून उमलेल, आता उजाडेल. नकळत म्हणजे सहज, देवदूत म्हणजे देवाचा दूत, गौरव म्हणजे सन्मान, उमलेल म्हणजे फुलेल. कळ्या फुलतील, कोणीतरी देवदूत येईल आणि या कळ्यांना फुलवेल, म्हणजेच कळ्यांची फुलं होतील. निळा सोनेरी प्रकाश सर्व दिशांमधून उमलून येईल, कारण आता उजाडणार आहे. निळे आकाश भरून दाही दिशा उजळून प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल, आता उजाडेल. महादान म्हणजे सर्वात मोठे दान, स्फुरेल म्हणजे प्रसरण पावेल. सूर्याच्या किरणांनी दाही दिशा उजळून निळे आकाश प्रकाशाने भरून जाईल. प्रकाशाचे जणू महान दान चराचराच्या कणात स्फुरण पावेल. आता सूर्य उगवेल, असं इथे कवीला म्हणायचं आहे. पहाट झाली की सूर्याचा प्रकाश 10 दिशांना पसरतो. प्रकाशाने अवघे निळे आभाळ भरून जाते आणि हे सूर्याने दिलेले महान असे दान आहे, ते चराचरातील कणामध्ये स्फुरण पावत आहे, असं इथे कवीला म्हणायचं आहे. आज सारे भय सरे, उरी ज्योतिर्मय झरे, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, आता उजाडेल. सरे म्हणजे निघून जाईल, भय म्हणजे भीती, उरी म्हणजे मनात, ज्योतिर्मय म्हणजे प्रकाशमान, झरे म्हणजे पाझरेल. सूर्याच्या आगमनाने सारी भीती आज सरून जाईल, नाहीशी होईल आणि मनामध्ये प्रकाशाचे झरे वाहू लागतील. असा हा पहाटेचा मंगलमय आशीर्वाद प्राणांतून उगवेल, म्हणजेच उजाडणारा प्रकाश मनामध्ये आशा जागवेल, कारण आता उजाडेल, आता सूर्योदय होईल, असे इथे कवीला म्हणायचं आहे. रात्री अंधार दाटतो तेव्हा सर्वांना भीती वाटते, पण पहाटेला सूर्य उगवतो तेव्हा एक नवा दिवस सुरू होतो. अंधार सगळा ओसरून प्रकाश पसरतो, सारी भीती पळून जाते आणि मनात प्रकाशाचे झरे उमलतात. आणि म्हणूनच कवी म्हणतात की पहाटे प्रकाशाचे वरदान आपल्याला मिळते. हा जणू आशीर्वादच आहे, जो आपल्याला आधार देतो, प्राणातून उगवतो. मुलांनो, सूर्योदय झाल्यामुळे म्हणजेच उजाडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होऊन किरणांची कलावूत मोहरते. आपल्या कोमल गळ्यातून पक्षी गातात, वारा पानात हसतो, गहिवरलेल्या प्रकाशात दव मिसळते, पारिजात फुलांची पखरण करतो आणि त्याच्या सुगंधात गारवा थरथरतो. कळ्यांमधले पराग जागे होतात आणि दाही दिशा उजळून निघतात. निळे आकाश प्रकाशाने दाटून निघते, कणाकणात प्रकाशाचे महादान स्फुरण पावते. अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये कवी मंगेश पाडगावकर यांनी सूर्योदयाचे चित्रण केलेले आहे.